आमच्या घरी आहे ना आठवड्यातून एकदा हे टोमॅटोचं सार होतंच. अतिशय दाटसर, रुचकर, क्रीमी होतं आणि असंच पिऊ पण शकतो आणि मुख्य म्हणजे भाताबरोबर खाऊ पण शकतो. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 1/2 किलो टोमॅटो घेतले आहेत. टोमॅटो पाण्यात घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता या टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. अगदी बारीक चिरायची गरज नाही, तर अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. अगदी झटकीपट होणारं हे टोमॅटोचं सार आहे. तर सगळ्यात आधी अख्खे धणे घ्यायचे. धणे भाजून वगैरे नाही घेतलेले. तर यामध्ये 4 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या. आता पुढचे काही जिन्नस न घालता याला दळून घेऊ. यामुळे काय होतं, सुका मसाला हलकासा दळला जातो. बघा हलकासा दळला गेलाय. तर आता यामध्ये सगळ्यात आधी टोमॅटो घालायचे आहेत बेसला. टोमॅटो घातला की आता यामध्ये घालूया लसूण पाकळ्या. लसूण जास्त घालायचं या सारसाठी आणि अर्धा कप ओल्या नारळाचा चव. आत्ता अजिबात पाणी न घालता याला दळून घ्यायचं आणि अजिबात पाणी वगैरे वापरलं नाही आणि बघा एकदम बारीक वाटलं गेलं आहे. चला तर आता सारला फोडणी करण्याकरता 2 पळी तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलं. यामध्ये घालायची मोहरी. मोहरी चांगली फुटली की यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि 1/2 चमचा हिंग. काही जण यामध्ये कांदा पण घालतात. तुम्हाला आवडत असेल तर अर्धा किंवा 1 छोटा कांदा घातला तरीही चालेल. तर आता घालूया टोमॅटोचं मिश्रण जे आपण बारीक करून घेतलेलं. किती सुरेख रंग आलाय आणि मिश्रण मस्त असं वाटलं गेलंय. आता हे मिसळून घेऊयात आणि हे वाटण आपल्याला 5 मिनिटे छान तेलावर परतून घ्यायचं आहे. म्हणजे टोमॅटोचा आणि लसणाचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल. तर इथे बरोबर 5 मिनिटे झालेले आहे आणि मिश्रणाला मस्त हलकंसं तेल सुटलेलं आहे. 5 मिनिटे झाल्यानंतर याला एकदा चमच्याने हलवून घेऊ. तर आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालू. कोथिंबीर नंतर घातली तरी काही हरकत नाही, पण आता फोडणीत घातली ना त्याचा स्वाद छान उतरतो. तर इथे कोथिंबीर पण छान मिक्स झालेली आहे आणि आता याच्यात घालूया गरम पाणी. गरम पाण्याचाच वापर करा, थंड पाणी नका घालू. आता हे मिसळून घ्यायचं. तुम्हाला जितकं हवं तितकं दाटसर पातळ ठेवू शकता. मी मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवते, जास्त पातळी नाही जास्त दाटसरही नाही. तुम्ही बघू शकता टोमॅटोचं सार 5-6 मिनिटं मस्त दणकून उकळलं आहे. तुम्ही आवडीप्रमाणे यात थोडा गूळ किंवा साखर घालू शकता. मी घातलं नाही कारण ओला नारळ जे आपण वापरलं ना त्याचा हलकासा गोडवा यामध्ये उतरतो. तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.